वेगळा उत्साह वारकऱ्यांच्यामध्ये पाहायला मिळतो। तिथं वयाचं काही अट नसते, सगळे लहान मुलं असतील, वयस्कर असतील, मधल्या वयातले असतील, सगळे अतिशय उत्साहाने, तुम्ही पण बघताय सकाळपासून सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय। आणि सगळ्या सुविधा हे वेगवेगळ्या NGOज, सरकार हे त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे। मागं लगेच सगळे साफसफाई करतोय, त्यालाही जो निधी लागतो तोही आम्ही त्या ग्रामपंचायतीला, त्या नगरपालिकेला, त्या महानगरपालिकेला देतोय। अशा पद्धतीनं हा एक आपल्या देशातला, आपल्या राज्यातला अतिशय महत्त्वाचा आषाढी वारीला जाण्याचा एक आनंद असतो। तो आनंद सगळेजण तो त्या ठिकाणी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतायत। तुकोबा, माऊली ह्या सगळ्यांच्या, पांडुरंगाच्या चरणी हेच मागितलं, सगळ्यांनी सुखाने, समृद्ध, आनंदाने, सुखाने सगळ्यांनी राहावं। सगळ्यांची जे काही वेगवेगळ्या समस्या असतात त्या समस्या दूर व्हाव्यात, पाऊसकाळ चांगला व्हावा, सगळीकडं एक आमच्या शेतकरी समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं आणि सगळ्यांनी आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवावं। त्याच्यामध्ये कुठं गरिबाला काही मदत लागत असेल तर हे महायुतीचं सरकार, एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार त्या कामाच्या करता केव्हाही तयार आहे। अरे मी सांगितलं ना, कुठलाही नवीन निर्णय घेताना थोडंसं काही वेगवेगळी मतं असतात, आम्ही त्यांना विचारू का विरोध आहे, त्याच्यामध्ये आमचा राजकीय हस्तक्षेप काही नाही आहे। आम्ही त्यांच्या काही समस्या असतील तर दूर करू ना, चर्चेतनं समस्या दूर होऊ शकतात। आरोग्य, शिक्षण, महिला, बालकल्याण आणि गृहविभागाला आपण निधी दिलेला नाही रे बाबा, अरे माझी बहीण हे महिला बालविकासच राबवतोय, सगळ्यांना आपण मदत केलेली आहे, आपण 8-10 योजना देतोय असं, आणि सगळ्या जाती धर्माच्या महिलांना आहे। त्याच्यात मागासवर्गीय आलेत, आदिवासी आलेत, सर्वसाधारण आलेत, OBC आलेत, सगळे आले, भटके आलेत, काही काळजी करू नका। सुप्रियाताई पण इथं आल्यात आहे ना, प्रत्येकाला वाटतं सगळ्यांना यायचा अधिकार आहे। धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।